हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, चला आजचा व्हिडिओ आहे ना खूप दिवसानंतर येतो आहे. कारण की बरेच दिवस झाले बाहेर गेले होते आणि तिथे सुद्धा मला व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला नाही जमलं. तर त्यामुळे असो. तर आजचा व्हिडिओ हा जो आहे ना तो सॅटर्डेचा आहे आणि तोच तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे बघा, मी आहे ना मिक्स डाळ बनवायला घेतली होती आणि मिक्स डाळ म्हणजे त्यामध्ये मी आहे ना तिला स्वच्छ असं धुवून घेतली. त्यानंतर मी त्यामध्ये टाकलं आहे हळद, मीठ आणि तेल. तर आपण ह्याला आहे ना चांगली पहिली बॉईल करून घेऊया डाळीला, म्हणजे छान अशा 3 शिट्ट्या देऊन घेऊयात. तोवर आपण इथे आहे ना मी कांदा आणि भोपळा, तर हा लाल भोपळा आहे ना हा माझ्याकडे फ्रीजमध्ये होता. तर म्हटलं मग मी मध्येच आहे ना थोडा डाळीचा जे मी तिखट डाळ बनवणार होते ना त्यामध्ये मग मी भोपळा टाकून सांबारा बनवायचा डिसाईड केलं. मग थोडंसं प्लॅनिंग चेंज झाला माझा. तर मी इथे आहे ना लाल भोपळा अवेलेबल होता, तर म्हटलं चला भोपळ्याची अशी आंबट गोड तिखट अशी डाळ बनवूया आणि छान वाटेल खायलासुद्धा. तर इथे मी कांदासुद्धा कापून घेतलेला होता आणि हे आहेत बटाटे. तर मी आहे ना बटाट्याच्या काचऱ्यासुद्धा करणार आहे. म्हणजे मॅजिक काचऱ्या म्हणतात त्याला. मॅगी मसाला वगैरे टाकून खूप टेस्टी आणि छान लागतात. या काचऱ्यात ना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा सुकी भाजी जर तुम्हाला मुलांना द्यायची असेल तर तेव्हासुद्धा टिफिनमध्ये तुम्ही अशी भाजीसुद्धा देऊ शकता. तर ही कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. तर सर्वात प्रथम आहे ना मी बटाट्यांचे साल वगैरे काढून घेतले, त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आणि आता त्यामध्ये मी त्याला आहे ना मी असं उभं चिरून मध्ये एक चीर मारली आहे. अशा म्हणजे जास्त मोठ्या मोठ्या काचऱ्या नाही ठेवल्यात, मी मध्ये अजून 2 भाग केलेले आहेत. आता इथे बघा, मी कढई ठेवली होती. कढईमध्ये तेल टाकलं, त्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे जिरे आणि कसुरी मेथी टाकली आहे. आणि हे बघा, हे असे मी स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे यामध्ये, म्हणजे ज्या काचऱ्या केल्या होत्या ना तयार, त्या मी यामध्ये फ्राय करून घेणार आहे. तर इथे आहे ना मी कसुरी मेथीमध्येच आहे ना सर्वात प्रथम बटाटे पहिले छान असे तेलात फ्राय करून घेणार आहे. कारण एक छान त्याचा जो अरोमा असतो ना तो त्या बटाट्यामध्ये उतरतो, मेथीचा जो अरोमा असतो. त्यानंतर मी ना इथे हळद टाकली आहे, त्यानंतर जिरा पावडर, थोडंसं धना पावडर आणि फक्त लाल मिरची, लाल कलरचं जे मिरची पावडर असतं ना, तर मी ते टाकलं आहे. कारण की इशीला खूप आवडते अशी भाजी आणि मी इशीसाठीच बनवली होती. आणि त्यामध्ये मी ना एक मॅजिक मसाला येणार आहे, तर तो सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर तो मॅजिक मसाला कोणता ते सुद्धा पुढे तुम्हाला मी दाखवेल. तर म्हटलं चला आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया मीठ चवीपुरतं आणि ह्याला आहे ना छान असे फ्राय करून घेऊया. तर आता हिला आहे ना मी असं छान फ्राय करून घेणार आहे. सगळं मीठसुद्धा मी एकजीव करून घेतलेला आहे, म्हणजे सर्व भाजीला वगैरे मीठ लागलंच असेल. आणि बघा, कलरसुद्धा किती सुंदर दिसत आहे ना. आता हा जो मी टाकत आहे ना तो मॅजिक मसाला, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, मॅगीच्या काही क्यूब्स यायच्या पहिल्या, तशाच क्यूब्स आत्तासुद्धा मिळतात. आणि ही क्यूब आहे ना, एक क्यूब जरी टाकली ना तरी भाजी खूप भन्नाट होते, इतकी टेस्टी लागते ना. आणि तुम्ही ना टिफिनलाही देऊ शकता. मुलांनी जरी नुसती खाल्ली ना तरी खूप छान आहे, म्हणजे चिप्ससारखं म्हणतात ना आपण, तशीसुद्धा खाल्ली ना तरी खूप छान लागते ही. तर मी ना हा मसाला टाकलेला आहे, मॅजिक मसाला म्हणतात त्याला, मॅगी मॅजिक मसाला. तर त्याचं क्यूब येते मॅजिक मसाल्याची. आणि थोडंसं मी ऑरेगॅनो, माझ्याकडे पॅकेट अवेलेबल होतं तर मी त्यातलंच ऑरेगॅनो टाकलं आहे. आणि आता ह्याला आहे ना आपण सगळं एकजीव करून घेऊया आणि बटाटा शिजेपर्यंत आपण ह्याला छान असं फास्ट गॅसवरती शिजवायचं आहे. आणि मध्ये मध्ये ना ह्याला हलवून घ्यायचं, जेणेकरून आपले बटाटे जे आहेत ना ते खाली चिपकणार नाही, लागणार नाही त्यामुळे. तर अशा प्रकारे. तर बघा, इतका सुंदर अरोमा आला होता ना. आता मी आहे ना एका गॅसवरती हे बटाट्याची भाजी व्हायला ठेवली. तोवर आपण आहे ना दुसरी म्हणजे जी डाळ होती ना, आपण ती कशी बनवायची ते सुद्धा सांगणार आहे. तर इथे आहे ना मी तेल टाकलं आहे कढईमध्ये, त्याच्यामध्ये मी राई जिरे टाकलेत. आपण सर्वात प्रथम फोडणी करणार आहोत. त्यानंतर मी त्यामध्ये टाकलं आहे जिरे. आणि बघा, जिरे छान असे राई जिरे तडतडले होते. त्यानंतर मी ह्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता, हिरवी मिरची, जी मी थोडी उभी चिरून वगैरे घेतलेली आहे ना तशीच हिरवी मिरची मी टाकून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे ह्यामध्ये
लसूण, ठेचलेला लसूण मी टाकला आहे. तर खूप छान लागतो ठेचलेला लसूणसुद्धा, तुम्हाला माहीतच असेल. बऱ्याचशा गृहिणी, आपण आपल्यासारख्या सगळ्याच गृहिणी ठेचून बनवतात. म्हणजे खलबत्त्यात असो किंवा प्लेटात वगैरे आपण असं ठेचून केलेली लसूण जो आहे ना, तो खूप छान लागतो आणि त्याचा रससुद्धा असा म्हणजे निघत, म्हणजे इतका हे नाही होत, बाहेर वेस्टेज नाही जात. आणि इथे बघा, आता मी आहे ना कांदासुद्धा टाकलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा. तर खरं सांगू ना फ्रेंड्स, मला डाळीमध्ये कांद्यापेक्षा जास्त टोमॅटो टाकलेला फार आवडतो. तर इथे ना मी आता हे सगळं एकजीव करून घेणार आहे. आणि आता आपण ही बनवत आहोत चिंच गुळाची गोड सांबारा, तिखट गोड आंबट सांबारा. तर आता मी हळद टाकून घेतली आहे. त्याच्यानंतर मी टाकलं आहे धना पावडर, थोडंसं जिरा पावडर. आणि ना सुरुवातीलाच मी आत्ता मसाला नाही टाकणार आहे, कारण की ह्यातली थोडी डाळ आहे ना मला डुग्गूसाठी काढायची आहे आणि डुग्गूला तिखट नाही चालत, म्हणून मी थोडीशी साईडला काढून घेणार आहे. कारण की ह्याच्यामध्ये ना भोपळा, आणि भोपळासुद्धा मुलांच्या शरीरासाठी चांगला असतो, आपल्या शरीरासाठी मुलांच्या वगैरे. तर त्यालासुद्धा त्याचा एक टेस्ट बसावा, म्हणजे त्याच्या पोटात जावं त्यासाठी. तर इथे आहे ना बघा, मी भोपळासुद्धा टाकून घेतला. मी लाल मिरची पावडर बिलकुल पण नाही टाकली, पण हां, लाल मिरची पावडरचा तडका आपण कसा देणार आहोत ते सुद्धा तुम्हाला पुढे मी दाखवेलच. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते, माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात, प्लीज 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 लाईक करा. आणि लाईक करून कमेंटसुद्धा करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते. आणि खूप सारे असे छान छान कमेंट करून मला नक्की रिप्लाय द्या. लाईक करायला बिलकुल पण विसरू नका. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि सबस्क्राईब करायला पण बिलकुल, जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायलासुद्धा बिलकुल विसरू नका. तर इथे बघा, मी ना भोपळासुद्धा टाकून सगळं एकजीव करून घेतला. आणि जे आपण कुकरमध्ये डाळ बॉईल करून घेतली होती ना, तीसुद्धा मी आता टाकून घेतली. आता ह्याला आहे ना, भोपळा आपण चांगला शिजेपर्यंत ह्याला चांगलं उकळू द्यायचं आहे गॅसवर. तर इथे बघू शकता. आणि मी ना खास करून मिक्स डाळ थोडी घेतेच, कारण की म्हणजे नेहमीच्याच खाण्यामध्ये माझी मिक्स डाळ ही थोडी असतेच. तर का ते पण सांगते, कारण की मिक्स डाळीतले प्रोटीन्स, विटामिन्स हे आपल्या शरीराला मिळावेत म्हणून. आणि मला माझ्या मुलांसाठी, डुग्गूसाठी, इशीसाठी मला ते म्हणजे तशी डाळ बनवावीच लागते. इतर दुसरं नाही खात असले तरी निदान मुलांच्या पोटामध्ये ते तरी जाईल, विटामिन्स, प्रोटीन्स म्हणून, त्याच्यासाठी. तर इथे बघा, डाळीचे ना काही छिटे उडले होते, तर मी ते लगे हातच पुसून घेते. कारण की मग कसं ना, जास्त गॅस घाण झाला ना मला नाही आवडत. खरं सांगते फ्रेंड्स, मला बिलकुल पण नाही आवडत. माझं असं होतं की कधी, म्हणजे ते बघून असं वाटतं की कधी मी पुसते, असं होतं मला. त्याच्यामुळे ना थोडं थोडं मी लगे हातच पुसून घेते, कारण गरमीच्या ह्याच्यानं ते चिटकून जातात आणि निघायला ना वेळ लागतो म्हणून. तर आता चला चपात्याची तयारी करून घेते. डाळीचं आणि भाजीची फोडणी तर झाली आहे. तर बघा, बटाट्याची भाजी अशा प्रकारे झाली आहे. आणि खूप छान सुंदर असा त्याचा सुगंध येत होता ना. कलरसुद्धा बघा किती सुंदर आलेला आहे. आणि इथे डाळ अजून शिजत आहे, बघू शकता तुम्ही. तर आता इथे आहे ना, मी चपात्या करून घेते. तर इथे बघा, मध्ये मध्ये मला डुग्गू खेळवायला येत असतो. तर तो सुद्धा आहे ना इथे चहा बनवून घेऊन आला होता त्याच्या खेळणीतली, आणि मला चहा देत होता. असा आहे माझा डुग्गू. आणि मध्ये मध्ये येतो मला भेट द्यायला. मी काम करत असताना त्याचा राऊंड असतोच, मम्मी असं, मम्मी हे ते. तर अशा प्रकारे. तर इथे ना मी चपात्या करत होते, आणि मध्येच मग डुग्गूने पाहिलं की मी चपात्या करते, तर त्याने माझ्याकडनं पीठ मागून घेतलं, प्लेट घेतलं, बेलन घेतलं. आणि इथे बघा, तो माझ्यासोबतच किचनमध्ये बसला आहे चपात्या लाटण्यासाठी. तर बघा, असं आहे डुग्गू. तर त्याचं चालूच असतं काही ना काही. आणि इथे बघा, तो चपात्या लाटतोय आणि मग बघ कॅमेरामध्ये सांगतोय हाय, मी चपात्या लाटत आहे वगैरे, असं तो सांगत होता. मी चपाती करतो. मी चपाती करतोय. मम्मीला हेल्प करतोय.
तर बघा मी चपात्या करत असताना सुद्धा डुगूची बडबड चालू होती आणि त्याचा कॅमेरा ऑन होता. तर मी चालूच ठेवला होता. मी म्हटलं तो जे काही करते ती पण मग तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. असो, तर इथे बघा फ्रेंड्स माझा सर्व स्वयंपाक रेडी झाला आहे आणि इथे डाळसुद्धा छान अशी उकळली आहे. आता मी यामध्ये आहे ना आत्ता चिंच टाकत आहे. मी भिजवलेली चिंच नाही टाकणार आहे. अशीच डायरेक्ट चिंच टाकून घेणार आहे. तर अशी चिंच टाकली ना की खूप छान असं त्याच्यामध्ये आंबटपणा मुरतो डाळीमध्ये. म्हणजे शिजवता शिजवता त्याचा छान जो अर्क असतो ना तो सुद्धा डाळीमध्ये चांगला उतरतो चिंचाचा आंबटपणा असं. आता इथे आहे ना मी डुग्गूसाठी थोडी डाळ साईडला काढून घेत आहे. कारण की डुग्गू मी तुम्हाला सांगितलं ना त्याला तिखट नाही लागत, म्हणजे खात नाही तो सहसा. म्हणून मी त्याच्यासाठी थोडीशी डाळ काढून घेतली आणि इथे पाहू शकता मी चिंच टाकून डाळ ना उकळवण्यासाठी ठेवलेली. तर आता मी ना इथे एक साईडला एक तडका पॅन घेतला आणि त्यामध्ये ना तूप टाकलेलं आहे. आता त्यामध्ये मी नुसतं लाल मिरची पावडर टाकत आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता आणि छान असं लाल मिरची पावडर आहे ना थोडं तेलामध्ये असं छान फ्राय झालं ना की बघा असं त्याला तडकावरून द्यायचा आहे. आणि हा त्याला असा येतो तिखटपणा. तडकासुद्धा भन्नाट लागत होता फ्रेंड्स. ही डाळ इतकी सुंदर आणि अप्रतिम लागत होती ना, तुम्ही नक्की अशी डाळ बनवून बघा. तिखट गोड अशी डाळ होती ती. त्यानंतर हे सगळं स्वयंपाक वगैरे झाला. मग म्हटलं की चला नाचणीचे पापड भाजूयात. तर आज जेवणाला नाचणीचे पापड वगैरे हे सर्वच होतं आणि अशा प्रकारे व्हिडिओ होता. आणि असा स्वयंपाक वगैरे झाल्यावर मग घेतलं जेवायला. एकंदरीत असा काहीतरी आजचा दिवस होता. आणि इथे बघा सगळे जेवायला आम्ही बसलो आहे. तर इथे डुग्गूसुद्धा आहे, इशी आहे, इशीचे पप्पा, आजी आणि आम्ही. तर इथे बघा छान गारगार असं ताक, त्याच्यानंतर कैरीची चटणी, बटाट्याची भाजी, पापड, चपाती, आंबट गोड तिखट अशी डाळ, भात असं. तर इथे ना असा छान असा मेनू होता आणि अशा प्रकारे आजचं जेवण झालं. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. छान छान. काम चालू आहे ना माझं काम.